शेठ ठाकूर साहेब यांच्या कार्याचं गौरव करणारी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं। सामन्याला सुरुवात होते। दुसरा सामना या पहिल्या रजनीतला आपण पाहत आहोत। टॉस जिंकला होता या मॅचचा तो अर्थातच चिंचपाडा टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय। पहिला बॉल सामन्याला सुरुवात। संकेतचा पहिला बॉल इथे ड्राईव्ह केलाय। लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात एक सिंगल मिळते पहिल्या बॉलवरती। आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जिथे पाहायला मिळते प्रतीक आलाय आणि त्याच्या साथीला मनीष। प्रतीक आणि मनीष पुढील सामना लक्ष वेधेल मी दोन विनर्स संघ खेळतील। या सामन्यातला विजेता आणि उसटणे टीम मी लक्ष वेधेन की विनर्स वर्सेस विनर्स असा सामना खेळवला जाणार आहे। एक धाव फलकावरती पहिल्या चेंडूचा खेळ संपला। संकेत पाटील हा बॉल ऑन साइडला नटराज स्टाईलने खेळलाय। डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये। धावा मिळतील त्या चार। चेंडू सीमारेषा पार आलाय चौकार। टीमने डीआरएस कॉल केलाय, चॅलेंज केलंय फिल्डिंग अंपायरच्या डिसिजनला। वेस्ट हाईट किती आहे हे पाहिली जाईल। आमदार चषक 2025चा हा थरार आपण पाहतो आणि अनुभवतो आहोत। गावदेवी क्रिकेट क्लब बिलवली यांच्या माध्यमातून आयोजित। लोअर फुलटोज होता, ऑन साइडला खेळला होता हा चेंडू, परंतु फेअर डिलिव्हरी इथे पाहायला मिळाली। अर्थात पंचांच्या डिसिजनला चॅलेंज केलं होतं या बॅटरने। पुढचा बॉल आणखीन एक फटका फासला, कबसला, चेंडू ट्रॅव्हल झाला। डीप मध्ये प्रोटेक्शन नाही आहे। रन्स इथे प्राप्त होतील। रन्स प्राप्त होत असताना दोन धावा इथे अर्जित करण्यात आल्यात। प्रत्येक बॉलवरती मोठे स्ट्रोक खेळण्याचे प्रयत्न आपण पाहत आहोत। चांगले स्ट्रोक सिलेक्शन करण्याचा प्रयत्न इथे झाला। रन्स गोळा करण्याचा प्रयत्न होत असताना पाहायला मिळाला डीप एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक, डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पावलेच्या षटकांचा जास्तीचा समाचार घेणे तितकंसं गरजेचं। हा बॉल पहा, डाऊन द ग्राउंड केलाय अलॉंग विथ द कार्पेट। चेंडू सीमारेषेच्या बाहेर। आणखीन एक चांगला दर्जेदार स्ट्रोक येत असताना मनीषच्या बॅटमधून चौकार। आठवण झाली कारण ज्या रीतीचे स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले। डाऊन द ग्राउंड सरळ बॅटने, ऑन साइडला एक चौकार, डाऊन द ग्राउंड एक चौकार। हा बॉल उजवेसीच्या बाहेर हलक्या हाताने कबसला, मिस फिल्डिंग झाली आहे। त्याचाही इथे खामियाजा भुगवणा पडेगा। रन्स मिळतील 4। आणखीन एक येतोय पुढच्याच बॉलवरती नशिबात 15 धावा फलकावर। क्रिकेटच्या खेळामधील आपली उपयुक्तता इथे सिद्ध करता आली नाही आहे क्षेत्ररक्षकाला। मैदानाच्या आतमध्ये आपण उतरतो आहोत ते आपलं 100% डेडिकेशन देण्यासाठी। हा फटका आणखीन एक मोठा खेळ आहे। क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला, एक सिंगल मिळेल। एक सिंगल येते। 16 धावा फलकावरती आहेत। पहिलं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळालं होतं। पहिल्या षटकामध्ये संकेत पाटीलने सपाटून मार खाल्ला। मनीष कुटलेने ज्या पद्धतीची बॅटिंग केली, 6 बॉल त्याने फेस केले। जिथे आपण पाहिलं 15 धावा त्याच्या बॅटमधून, 5 बॉलमध्ये 15 धावा त्याच्या बॅटमधून आल्या। एक चेंडू एक धाव प्रतीकच्या बॅटमधून। 16 धावा फलकावरती आहेत विदाउट लॉस। एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर। जितेंद्र बताले, ग्रुप ग्रामपंचायत वारदोली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच यांचं आगमन ते झालेलं आहे। आणि यमनजी तांडेल साहेब यांचंही ते आगमन झालेलं आहे। मनपूर्वक आपलं माजी उपसरपंच मनपूर्वक आपले स्वागत आहे।
ज्याच्या प्रयत्नांचा पाया भरभक्कम ना त्याच्या यशाची इमारत ही भरभक्कम आणि मोठी उभी राहते. प्रयत्नाचा पाया भरभक्कम उभा केलाय, इथे फाउंडेशन चांगलं रचलंय. 16 धावा पहिल्या षटकाच्या अंती, एक चांगली सुरुवात, संघाला एक ब्राईट स्टार्ट इथे मिळून दिलाय. फ्रीडमने बॅटिंग करतोय मनीषचा. आपण एकंदरीत विचार केला तर चहूबाजूला चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आले. सतीश आलाय. पुढचा बॉल खोलात हलक्या हाताने केले, संयम दाखवला, परंतु इथे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना, थ्रो करणं, बॉडीचं संतुलन बनवत असताना या साऱ्या बाबी इथे थोड्याशा अवघड स्वरूपाच्या होत्या आणि इथे चांगले प्रयत्न पाहायला मिळाले. गोलंदाजाने चांगली सुरुवात केली आहे. सतीश मिसाला आपण पाहतोय वीक 1 चेंडू टाकला होता उजव्या एसीच्या बाहेर. 17 धावा धावलकावरती आहेत. 17 ऑन दी बोर्ड. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक प्रगतीपथावरती जे पाहायला मिळत आहे. रन्स येत असताना 17 धावा धावलकावरती पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेला देखील खोलामध्ये पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक शॉट फाईन लेग रिजन मधून चेंडूवरती येत असताना पाहायला मिळतं. सिंगल डबलमध्ये कन्व्हर्जन करणं किंवा क्रिकेटची जी लाईफ लाईन आहे, ज्याला सिंगल आणि डबल आपण नेहमी म्हणतो, ही लाईफ लाईन इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. कारण रन्स येतात. क्रिकेटमध्ये आपण नेहमी पाहिलं की धावा येणं फार गरजेचं राहतं. धावफलक जे आहे ना, तुम्ही हलतं ठेवणं फार महत्त्वाचं राहतं. पहिल्या मॅचमध्ये 54 धावांची एक मोठी भागीदारी पाहायला मिळाली होती पहिल्या विकेटसाठी. हा बॉल उजव्या सीवरती कव्हर्स मध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण खराब. नशिबाची साथ. धाव मिळतील त्या 4. हा आलाय सणसणीत चौकार. मनीषला नशिबाने चांगली साथ दिली. जणू काय तो नशिबाची गोळीच खाऊन आलाय मैदानाच्या आतमध्ये. हा झेल होता कदाचित, परंतु तिथे क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली. हा बॉल खोलामध्ये उजव्या एसीच्या बाहेर. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण खराब होत आहे. चाललंय तर काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये. धाव मिळतील त्या 4. चेंडू विथ द बॅट मिळतील धावा 4. हा आलाय चौकार. मनीषला केवळ चौकार 4चाच पाडा उघत आहे. चौकार आणि चौकार त्याच्या बॅटमधून येत असताना संघाची धावसंख्या 26 धावा धावफलकावरती आहेत. क्षेत्ररक्षणाचा स्टँडर्ड ना खालावलेला पाहायला मिळालाय चिंचपाडा टीमच्या माध्यमातून. हे स्टँडर्ड किंबहुना या धावा तुम्ही जर का अशा द्याल ना तर प्रतिस्पर्धी संघ तुम्हाला हवी ठरेल. हा पुन्हा एकदा लोअर फुल टॉस बॉल बनवला. ड्रायव्हिंग लेंथ वरती होता. कव्हर्सला खेळ आहेत. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल येत असताना पाहायला मिळते. मनीष संयमाने खेळतोय. पहा, षटकार मारण्याचा कोणताही प्रयत्न त्याने केलेला नाहीये. हवेमध्ये जास्तीचे स्ट्रोक केलेले नाही आहेत. अलॉंग विथ द कार्पेट स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. बॅकलेफ्टला खाली ठेवत असताना त्याने रन्स बनवल्यात. 27 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेचा फटका ऑन साइडला हवेमध्ये लॉफ केलाय. चेंडूला पाठवलं. या फटक्यामध्ये वजन. धावा मिळतील त्या अर्धा डझन. षटकार. आगमन झालेले आहे. माननीय श्री जितेंद्र बताले साहेब माजी उपसरपंच ग्रामपंचायत वारदोली, त्यानंतर हेमंत तांदेल माजी उपसरपंच वारदोली, वारकरी संप्रदायातील एक आदरणीय व्यक्तिमत्व हरिभक्तपरायण श्री रमेश पाटील, हरिभक्तपरायण श्री सतीश पाटील, सन्मान्य नामदेव पवार, विष्णू पवार, नारायण पाटील आणि बालाराम चोरगे यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. गावदेवी क्रिकेट संघ बेलवली यांच्या वतीने आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2025 या स्पर्धेमध्ये आपणा सर्वांचं सरसेस स्वागत आहे. आणि सन्माननीय परेश केनी महावितरण अधिकारी उरण यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपले मनपूर्वक स्वागत आहे. दत्ता गायकर आपलेही स्वागत आहे. हो टू कमेंट्री बॉक्स जयेश बोते सर यांच्याकडे बोलूया. 2 षटक संपले. 33 धावा धावफलकावरती आहेत. टेनिस क्रिकेटमधील एकमात्र सूत्रसंचालक ज्यांच्याकडे प्रत्येक मान्यवरांचा सातबारा असतो आणि सर्वाधिक जास्त स्पर्धा करणारे स्पर्धा सम्राट म्हणून महागुरूंकडे नेहमी पाहिलं जातं.
मला तर अनेक वेळेला बाहुबली सर असं मला वाटतं ना की एखादी स्पर्धा आपण आज रात्री केली, उद्या दुसऱ्या ठिकाणी जाणार आहोत. काही वेळेला काय होतं की या स्पर्धेचं नाव त्या स्पर्धेला जातं, परंतु महागुरूंकडून ही चुकी मी कदापि पाहिली नाही. किंवा आयोजनातील नावा पाहिले तेही साऱ्या गोष्टी इत्तंभूतपणे पाहायला मिळाल्या. 33 बनल्यात विदाऊट लॉस. 2 षटक संपलेत. गोलंदाजीमध्ये फेरबदल इथे निश्चित पाहायला मिळणार, कारण पहिले 2 षटक संकेत पाटील आणि सतीश मिसाळ सपाटून मार खाल्लाय. 16 धावा पहिल्या षटकामध्ये, दुसऱ्या षटकामध्ये 17 आल्यात. विकेट प्राप्त केलेली नाही आहे. मनीष कुठले असेल आणि त्याच वेळेला प्रतीक हुद्दारची हुद्दारगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. शेवटच्या बॉलवरती तो अविश्वसनीय स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आला. अनएक्सपेक्टेबल होता, कारण तो मैदानाच्या आतमध्ये शांततेने खेळत होता. हा बॉल पहा, हेलिकॉप्टर डाऊन द ग्राउंड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क, षटकार. वॉट अ स्ट्रोक. डाऊन द ग्राउंड केलेला हा स्ट्रोक जिथे पाहायला मिळाला. मनीष कुटलेच्या बॅटमधून नॉट आउट बॅटिंग करतोय. पहा ना, 39 धाव फलकावरती आहेत. 10 बॉलमध्ये 31 धावा तर त्याच्या वैयक्तिक एकट्याच्या बॅटमधून आल्यात. अतिशय खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. या फलंदाजाने अविश्वसनीय स्ट्रोक खेळले. चौकारांमध्ये डील करत होता. कुठेतरी माझा शब्द त्याला लागला की काय, तो चौकारांमध्ये बॅटिंग करतोय, परंतु षटकारी मी खेचू शकतो हे त्याने दाखवून दिलंय. लांब लचक षटकार ठोकला तो ही हेलिकॉप्टर. खोलवर टप्प्याच्या बॉलवरती 39. हा बॉल देखील ऑन साईडला केला अलॉंग विथ द कार्पेट. चांगल्या रीतीने ड्राईव्ह करतोय. एखाद्या लेदर बॉल प्रमाणे हा बॅटर निश्चित मैदानाच्या आतमध्ये त्याची बॉडी लँग्वेज पाहायला मिळाली. पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग करत असताना युवा स्पोर्ट्स नांदगाव टीमसाठी मैदानाच्या आतमध्ये हे प्रदर्शन आहे ना, ही बाब पथ्यावरती पडणार आहे. 40 धावा फलकावरती आहेत. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती हे व्यासपीठ आपण पाहतोय. हा बॉल आडव्या बॅटने ऑन साईडला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली कोंडी फोडली. विकेट प्राप्त केली आहे. खेळाडू क्रमांक पहिला बाद. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला ऑन साईडला, जिथे बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये जो एक चांगला क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन वरती पाहायला मिळाला. हे ऍक्शन रिप्लेस तुम्ही पाहताय. हा बॉल पहा, उजव्या वरती टाकला. बॅक ऑफ द लेन होता. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये प्रतीक हुद्दारने आणि चांगला झेल बाउंड्री लाईन वरती तिथे क्षेत्ररक्षक ध्रुव पाटीलला आपण पाहिलं. चांगला झेल फिनिश केला. पहिला खेळाडू बाद झालाय. न्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये. मनीष फडकेला आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती तो बॅटिंगसाठी आलाय आणि या भूमिकेलाही न्याय द्यावा लागेल. रन्स गोळा कराव्या लागतील. संघ सुस्थितीमध्ये 40 धावा फलकावरती आहेत. पुढचा बॉल हलक्या हाताने बॅटची लिडिंग एज. चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तोच, परंतु इथे घडले तरी काय, चुका आणि चुका वारंवार होत आहेत. चिंचपाडा संघाच्या माध्यमातून क्षेत्ररक्षणातील हा दर्जा जो आहे तो खालावलेला इथे पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षण खराब झालंय. हे प्रभू, हे हरि नाम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदी, ये क्या हुआ. ही कॅच नव्हती तरी कदाचित मॅच होती. मैदानाच्या आतमध्ये मनीष फडकेला पहिल्या बॉलवरती दिलेलं जीवदान. अनेक क्रिकेट वेळेला अनेक विक्रम सातत्याने घडलेले आपण जीवदानानंतर पाहिलेत, परंतु मनीष याचा आविर्भाव काहीसा निराळा आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजांवरती प्रत्येक बॉलवरती तो तुटून पडलाय. तो स्ट्रायकिंग वरती आहे. मनीष कुटलेला आपण पाहतोय. हा बॉल ऑन साईडला लांब लचक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आकर्षक, अद्भुत, अविश्वसनीय स्ट्रोक, षटकार. जगदीश भोईर नांदगाव यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे.
47 धावा फलकावरती आहेत. 47 ऑन दी बोर्ड पाहायला मिळतात. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा ड्रायव्हिंग लेंथवरती एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. एकेरी दुहेरी धाब्याने संघाचा धावफलक हलतडवण्याचा प्रयत्न केलाय. षटकारानंतर सिंगल आली. 3 षटक संपले. 48 धावा धावफलकावरती आहेत. 47 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये टॉस हरल्यानंतर युवा स्पोर्ट्स नांदगाव. सूरज यानंतरची लढत असेल जयदुर्गा रोंजण विपक्ष तिरंगा शिवकर. आपण रेडी राहायच्या बघा. चला विनर टू विनर होणार आहे बघा. यापूर्वी स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाडणे क्रिकेट संघाने विजय प्राप्त केलेला आहे. वर्तमान लढत पाहतो. एका बाजूला नांदगाव विपक्ष चिंचपाडा आणि या लढतीमध्ये जो संघ विजेता ठरेल तो लगेचच स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाडणे यांच्या विरोधात भिडणार आहे. म्हणजेच अर्थात विजेता पहिला सामना विजेता, विपक्ष दुसरा सामना विजेता. O2 जयेश भोसले सर. 48 ला एक टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना नांदगाव संघाला आपण पाहत आहोत. कांचनजी पालकर सर, आपण एका गोष्टीची चर्चा करता करता तो अधुरा किस्सा राहिला, तो मी बोलण्याचा प्रयत्न करेन. महागुरु यांची चर्चा आपण करत होतो. आवाजामधील ही जी तेजी आहे ना, अनेक वेळेला मी समालोचन करत असताना काही वेळेला आवाजामध्येही जास्तीचा तफावत होतो, परंतु यांच्याकडे काहीतरी वेगळी एनर्जी आहे आणि ती एनर्जी नेहमीच पाहायला मिळाली. आणि नेहमीच त्यांचा गणपती बाप्पा हा स्वर नेहमी पाहायला मिळाला. स्क्रीनवरती आपण पाहत आहोत महागुरूंना आणि त्यांच्या छत्रछायाखाली आज काम करण्याचा पुन्हा एकदा योग आला. 48 ला एक आपण पाहत आहोत. एक चांगली मॅच. जयेश भोसले सर, आपण एक दमदार आवाज आहे आपला. वल्लभ नाईट स्पर्धा झाली, सरपंच उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धा, आणि त्या स्पर्धेमध्ये स्वतः ऑर्गनायझर इथे भोलानाथ शेठ पाटील यांनी तुमचं कौतुक केलं की सर्वांना त्या स्पर्धेमध्ये तुम्ही आवाजाच्या दृष्टिकोनातून आणि समालोचन करत असताना सर्वांना प्रभावित केलं होतं. ही सुद्धा तुमची एक छवी आहे. तुम्ही सुद्धा एक मोठी पकड निर्माण केलेली आहे, म्हणून अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये तुम्हाला इन्व्हाइट केलं जातं. O2 कॉमेंट्री बॉक्स. खोलात टाकला हा बॉल. दमदार सुरुवात केली आहे. वेगवान गोलंदाजी करण्यामध्ये या खेळाडूंकडे चांगल्या दर्जाची तेजी आहे. गोलंदाजी चांगली करतात. या संघातील खेळाडू आपण चांगल्या दर्जाचे पाहायला मिळाले. संकेत पाटीलने हा बॉल टाकला, परंतु कांचनजी पालकर सर, गोलंदाज जर एवढे चांगली आहे, चांगल्या दर्जाचे खेळ करतात, मग पहिला बॉल निर्धाव आलाय या इनिंग मधला. पहिला बॉल डॉट आलाय. पुढचा बॉल. यावेळेला चेंडू उजवेसीच्या बाहेर. आणखीन एक चेंडू चांगल्या दर्जाचा इथे पाहायला मिळतोय. हा चेंडू लगातारचा दुसरा निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळालाय. या स्पर्धेच्या माध्यमातून चिंचपाडा गाव म्हटल्यानंतर आमचे उमेशजी भोईर यांचाही उल्लेख करायला हवा की त्यांच्याही माध्यमातून चांगलं कामकाज नेहमीच टेनिस क्रिकेट जगतामध्ये पाहायला मिळालं. चिंचपाडा म्हटल्यानंतर या गावाची ओळख अर्थात एक चांगला खेळाडू म्हणून ज्याच्याकडे नेहमी पाहिलं जातं, जो लॉंग ऑफला सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय, रोशन पाटील, त्याचाही खेळ पाहायला मिळणार आहे. हा बॉल कव्हर्सला खेळला. एक्स्ट्रा कव्हरला. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक. फ्लॅट पॅरलल षटकार. अर्धशतक. संघाचा नेता तारणहार काय बॅटिंग करतोय. 16 बॉल मध्ये 45 धावसंख्येवरती नॉट आउट बॅटिंग करतोय मनीष कुटले. अर्धशतक येईल का त्याच्या बॅटमधून. आता याचे वेध लागू लागल्यात. 54 धावा फलकावरती आहे. संघाचं अर्धशतक स्कोर कार्ड वरती आहे. 45 वरती मनीष बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. अनस्टॉपेबल बॅटिंग त्याने अद्याप केली आहे. एक्स्ट्रा कव्हरला हेलिकॉप्टर स्ट्रोक त्याच्या बॅटमधून षटकार आला. संकेतचा हा बॉल डाऊन ग्राउंड केला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण खराब होत आहे. रोशनच्या माध्यमातून देखील हे क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. रन्स आल्यात तर पुन्हा एकदा 2. संघाची धावसंख्या वेगाने पुढे. 56 धावा फलकावरती आहेत. चिंचपाडा या गावामध्ये ना नुकतीच एक सेलिब्रिटी प्रीमियर लीग देखील झाली होती. कलाकारांची प्रीमियर लीग ही नुकतीच पार पडली होती आणि ज्यामध्ये आपण त्या गावाची चर्चा सातत्याने जास्ती ती त्या गोष्टीमधून होत असताना पाहायला मिळाले. 56 धावा फलकावरती आहेत. 56 ऑन दी बोर्ड.
लॉस ऑफ 1 विकेट्स. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. कोला टाकला पॉइंटला, खराब क्षेत्ररक्षण. पुन्हा 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 अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती होता खेळाडू. इथे या धावा कंप्लीट करत असताना 49 वरती जाऊन पोहोचलाय. 49 ऑन दी बोर्ड आहेत. अंपरने सांगितले 1 शॉट. दुष्काळात 13वा महिना. वाट पाहावी लागेल अर्धशतकाची. 2 नव्हे तरी 1 कंप्लीट केली आहे. 18 बॉल 48 वरती बॅटिंग करतोय मनीष कुटले. अर्धशतक त्याच्या बॅटमधून येईल का, त्याची प्रतीक्षा निश्चित असेल. कदाचित ना बीट लागल्या जातात. नाईट मॅचेस मध्ये खेळाडू कसे खेळतील याची चर्चा होते. हा बॉल इथे फटका चांगला आला. 2 येतील का, अर्धशतक कंप्लीट होईल का. मनीष धावला वेगाने. सेकंड रन कंप्लीट केली आहे. आमदार चषकाचं पहिलं अर्धशतक ठोकलंय फलंदाज मनीष कुटलेच्या बॅटमधून. हाफ सेंचुरी. स्पोर्ट क्रिकेट संघाचा बाजीगार मनीष कुटले. बघा सूरज डीजेने खऱ्या अर्थाने संगीत त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं. मनीष अभिनंदन तुझं. गावदेवी क्रिकेट संघ बेलवली आयोजित आमदार प्रचंडदादा ठाकूर चषकाचा पहिला शिलेदार ठरलेला आहे की त्याच्या नावावर दमदार नाबाद अर्धशतकी केली. अभिनंदन मनीष. ओ टू कॉमेंट्री बॉक्स जयेश भोसले सर. मनीष कुटले अर्धशतक त्याने ठोकलंय. प्रेक्षक वर्ग या खेळाडूसाठी टाळ्या व्हायलाच पाहिजेत. अर्धशतक या पर्वातलं 3रं आलंय त्याच्या बॅटमधून. या स्पर्धेतलं पहिलं आणि या पर्वातलं 3रं अर्धशतक ठोकणारा बॅटर. पारितोषिक आलंय निखिलजी भोईर साहेब नांदगाव यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राईज या अर्धशतकासाठी. 59 ऑन दी बोर्ड. 59 धावा दावलकावरती आहेत. 1 फलंदाज बाद. 4 षटकांचा खेळ संपलाय. चिंचपाडा संघाकडून अनेक चुका झाल्या जिथे आपण पाहिलं की झेल निसटले, चौकार गेले. एक चौकार तर कव्हर पॉइंटला असा मारला होता ना की एका क्षेत्ररक्षकाच्या पायामध्ये इंडिया गेट बनला आणि तिथून चौकार गेला होता. तो मनीषनेच मारला होता. संघाची धावसंख्या दावलकावरती 59. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळतं. सँडी डीजेचे कौतुक करायला हवं. इथे समालोचन करताना एक वेगळी लज्जत आहे, वेगवेगळीच मजा आहे. कारण खूप दिवसानंतर पुन्हा एकदा मी संदीपशी जोडलोय, सुरेशशी जोडलोय. चांगलं साऊंड त्यांच्या माध्यमातून. हा बॉल बॅटची लिडिंग एज घेतली होती. पाठीमागे चाललाय चेंडू. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 धाव इथे कंप्लीट करण्यात आली. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आला. एकंदरीत एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना 60 धावा दावलकावरती आहेत. युवा स्पोर्ट्स नांदगाव टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. मला वाटतं या संघाला कदाचित वाईल्ड कार्ड एंट्री आहे आणि त्या दर्जाचा परफॉर्मन्स देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. वाईल्ड कार्ड ज्या वेळेला मिळालेत ना त्यांनी अनेक वेळेला चांगलं प्रदर्शन केलंय. मग तुम्ही बिग बॉस घ्या, मग तुम्ही त्याच वेळेला सारेगमप घ्या. ज्याला वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आहे ना मग तुम्ही अगदी त्याच वेळेला बिग बॉसमध्ये सातत्याने आपण पाहिलं ना नवीन विजेता मिळाला होता नुकताच. त्यालाही पाहिलं होतं वाईल्ड कार्डने तो आला होता. संतोष भोईर आणि भूपेंद्र पाटील यांच्या माध्यमातून देखील या मनीषसाठी अर्धशतकासाठी 500 रुपये जे आलेलं आहे. पुढचा बॉल उजव्या सीच्या बाहेर. बॅटची आउटसाइड एज. कॉट बिहाइंड विकेट. फलंदाज क्रमांक 2 अर्धशतकवीर बाद. फलंदाज बाद झाला. ऍक्शन रिप्ले पहा. हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न केला होता. या स्ट्रोकला उजव्या सीच्या बाहेर फ्लाईट दिली. बॅटची लिडिंग एज घेतली. कव्हर पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला चांगला झेल फिनिश केलाय. मनीष बाद झाला. अर्धशतकवीरसाठी टाळ्यांचा कडकडाट होत असताना स्टँडिंग अवेशन दिलं टीमने या खेळाडूला. बाद होत असताना पाहायला मिळाला 60ला 2. कांचनजी पालकर सरांनी आवर्जून सांगितलं ना तुमचे जे पारितोषिक आहेत या खेळाडूसाठीचे ते 12व्या खेळाडूकडे जमा करण्यात आलेत. सीएचे प्रीमियर लीगचा हा अनुभव असावा कांचनजी पालकर साहेब. कारण 13 पर्व पार पडले सीएचे प्रीमियर लीगचे. अक्षरशः
आपण पाहिलं ना तर पैशांच्या थारोळ्या असतात आणि त्यावेळेला गुणलेखक आणि समालोचक तिथे जिम्मेदारी घेत नाही. 6,000 7,000 हजार एका एका बॉलसाठी लागले जातात आणि त्यावेळेला कांचन बांधकरना नेहमीच त्यांचा तो अनुभव आहे. उजवे एसीच्या बाहेर हा चेंडू जो मात्र एसी रक्षकाचा वेध घेतोय. कमी गतीने खाली राहणारा चेंडू इथे पाहायला मिळाला. डॉट बॉल आला. चांगली गोलंदाजी दीपेश केणीच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. 3 बॉल त्याने हाताळले आहेत. केवळ 1 धाव खर्च केली. 1 विकेट प्राप्त केलेला पाहायला मिळाला. मंगेश मैदानाच्या आतमध्ये मंगेश गायकरला आपण पाहतोय बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळालाय. 60 धावा धावपलकावरती आहेत. धावा थांबल्यात. हा फटका ऑन साईडला ताकदीचा वापर केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देणारा षटकार. थँक्यू. 6 बॉलमध्ये 41 धावा ज्या बॅटरने बनवला ना तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. पारगाव संघाच्या अगेन्स्ट त्याच्या बॅटमधून या रन्स आल्या होत्या. गोलंदाज सांगूया नको. हा फ्रॅकर ऑन साईडला केला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर हुक करत असताना पुढच्याच बॉलवरती मंगेश गायकरच्या बॅटमधून चौकार. चांगला असतो की ते पाहायला मिळाला. जणू काही लॉंग टेनिसचं रॅकेट फिरवलं आणि जिथे डोक्याच्या वरती असणारा चेंडू किंबहुना अगदी डोळ्याच्या समोर असणाऱ्या बॉलला ऑन साईडला फेकून दिला. चौकाराला 70 धावा धावपलकावर. 70 रन्स ऑन दी बोर्ड. फटका चांगला ऑन साईडला लॉफ्टेड ऑन राईट केला गॅपमध्ये. आणखीन एक शेवटच्या बॉलवरती चौकार आला. 74 बनल्या. पूर्वार्धाचा खेळ संपला आणि बॅटिंग शो पाहायला मिळाला. युवा स्पोर्ट्स नांदगाव टीम कडून 74 धावा धावपलकावरती आहेत. 75 धावसंख्येचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आल्यात. शुभेच्छा आल्यात गणेशजी कदम सावट कर्जत यांच्या माध्यमातून. थँक्स जयंत बते सर. मान्यवरांचा येतोची सन्मानित केला जाणार आहे. सन्माननीय जितेंद्र बताले माजी उपसरपंच ग्रामपंचायत वारदोली यांचा येतोची सन्मानित केलं जाईल. संतोष पाटील यांना आम्ही ते आमंत्रित. सत्यजित दादा या आपण. संतोष पाटील यांना आम्ही ते आमंत्रित करतो. सन्मानित जितेंद्र बताले ज्यांना ग्रामपंचायत वारदोली ग्रामपंचायतीचे एक यापूर्वीच्या टर्ममध्ये उपसरपंच होण्याचं भाग्य लाभलं. त्यांचा आपण वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत करावं. बताले साहेबांचा येतोची सन्मानित केलं जात आहे. यानंतर आदरणीय हेमंत तांडेल माजी उपसरपंच यांचा येतोची सन्मान. सतीदादा पाटील गावदेवी क्रिकेट संघ बेलवलीचे आधारस्तंभ आणि सन्मानी आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचे एक विश्वासू सहकारी म्हणून परिचित असणारे सतीदादा पाटील यांच्या शुभास्ते हेमंत तांडेल माजी उपसरपंच ग्रामपंचायत बेलवली वारदोली ग्रामपंचायत यांचा येतोची सन्मान इथे केला जाणार आहे. यानंतर अरुण पाटील एकच नाद बैलगाडा शर्यत. या अरुण पाटील आपला सन्मानित केला जाईल बच्चू पवार यांच्या शुभ हस्ते. अरुण पाटील रोज उडतो गुल्लाल भडक आणि अरुण पाटील यांना बैलगाडा शर्यतीचा नाद लय कडक. या आपला सन्मान बच्चू पवार यांच्या शुभास्थिती केलं जाईल. रॉबिन बैलाचे मालक एकच नाद बैलगाडा शर्यत अरुण पाटील यांचा सन्मानित केला जात आहे. बच्चू पवार आपण त्यांचा येतोची सन्मान करावं. खास करून सतीदादांचं इथे कौतुक करावं लागेल. यानंतरचा सन्मान असेल बघा नामदेव पवार, विष्णू पवार, नारायण पाटील. नारायण पाटील या आपला सन्मान अनंत पवार यांच्या शुभास्ते होईल. माझ्या उपसरपंच या आपण या. बालाराम चोरगे या ज्यांचे नावं घेते समोर या. परेश केनी यांचा सन्मान केला जाईल. जगदीश भोईर नांदगाव. जगदीश या. संतोष पाटील यांच्या शुभास्ते आपला सन्मान इथे केला जाणार आहे. ज्या बच्चू पवार यांच्या शुभास्ते इथे सन्मान केला जाईल. कारण सामना सुरू असताना आपण सन्मान करणार नाहीये.
यानंतर जगदीश भोईर नांदगाव यांचा सन्मान केला जाईल. बक्षिसाची अनाउन्समेंट फक्त इथे सिंगल विकेट सिंगल षटकार चौकारसाठी केली जाईल. हॅट्रिकसाठी इथे अनाउन्समेंट केली जाणार नाही आहे. गावदेवी क्रिकेट स्पर्धेच्या वतीने ते ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने जाहीर करण्यात आलेलं आहे. जगदीश भोईर नांदगाव यांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. दत्ता गायकर यांना पाहतो. आमचे मित्र माजी सरपंच संजय गायकर यांचे बंधू आहेत. स्वागत आहे तुमचं. तर बालाराम चोरगे या दादा आपला सन्मान इथे केला जाईल. तर बालाराम चोरगे यांचा सन्मान इथे केला जाईल. कारण दीपक दादा पाटील यांचं आगमन होत आहे. स्वागत आहे तुमचं. या बालाराम चोरगे या. आकाश चोरगे यांचे पिताश्री आहेत. सामना सुरू असताना मात्र आम्ही सन्मान करणार नाहीये. मान्यवरांचा यथोचित सन्मान सतीश दादा पाटील यांचं खऱ्या अर्थाने कौतुक करावे लागेल. अतिशय गावदेवी क्रिकेट संघ बेलवली क्रिकेट संघ रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्या ज्या वेळेस खेळण्यासाठी जात असतो ना त्यावेळेस बेलवली गावातील सतीश दादा पाटील नेहमी मदतीसाठी खऱ्या अर्थाने हाकेला धावणारे व्यक्तिमत्व. खेळ स्टार्ट असेल. ओ टू कॉमेंट्री बॉक्स दिनेश पाटील सर यांच्याकडे बोलूया. लेट्स प्ले. सतीश मिसाळ आज सलामीला का आला हा सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा. कारण सतीश मिसाळ हा तोपखाना राहिलाय सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाचा. ज्या ज्या वेळेला संघ अडचणीमध्ये राहिलाय ना त्या त्या वेळेला सतीश मिसाळनं या संघाला कलाटणी दिली आहे. परंतु रोशन भाला सलामीला सतीश मिसाळला घेऊन आला आणि तीच एक फसगत झाली. कारण पहिलीच विकेट साईनाथ मुकादमनं मात्र काढली आणि इथे शून्यावरती गोल्डन डकवर परतला सतीश मिसाळ. पूर्वार्ध काय अफलातून राहिलाय. या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक 20 बॉल्समध्ये 50 धावा मनीष कुटलेनं केल्या. परंतु मी कौतुक करेन 40+ लिजेंड्स मंगेश गायकरचं. 4 चेंडूला सामोरं गेलं 14 धावा लुटल्या आणि 40+ मास्टर्स आजही नव्या उमेदीनं पुन्हा एकदा 9 तरुणांना चॅलेंज करतायत. त्या गुणवत्तेच्या आधारावरती त्या मंगेश गायकरचं विशेष कौतुक करूया. व्हाईट बॉलनं धावसंख्येचं खातं उघडलं गेलंय. धावफलकावर धाव लागली 1. युवा स्पोर्ट्स नांदगाव वर्सेस सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा. दिशा दिली आहे. फक्त दिशा दिली आहे. प्रयत्न राहिला झेलचा. हा चांगला प्रयत्न होता. हा प्रयत्न मात्र असफल जरूर राहिला परंतु एफर्ट्स फार लाजवाब होते. स्ट्राईकवर येईल रोशन पाटील. उलट्या टोपीवाला बाला या नावानं ओळख राहिली आहे. 20 बॉलमध्ये पारगावच्या मैदानावरती 75 ठोकल्या. अनेक मैदानावरती आपल्या फलंदाजीनं मंत्रमुग्ध करणारा हा बेताज बादशाह समजला तो. चिंचपाडा संघाची खरी तोप एका बाजूला उभी आहे आणि या नांदगाव संघाच्या विजयामधला सगळ्यात मोठा अडसर राहील रोशन पाटील बाला. कसा खेळ करील. साईनाथ मुकादम गोलंदाजीच्या मार्कवर. हा चेंडू मात्र अँगल बनवण्याचा प्रयत्न केला. पंच प्रवीण पवार सरांनी मात्र दर्शविला व्हाईट बॉल. आणखीन एक एक्स्ट्रा धाव. रोशन पाटीलच्या अवतीभोवती हा सामना फिरेल यातील मात्र शंका नाही. दिनेश गायकवाडला कदाचित ओपन करणं गरजेचं होतं परंतु टीमची रणनीती आणि टीमचे डाव. सतीश मिसाळ हा ब्रह्मास्त्र राहिलाय. कित्येक वेळेला मला भावलेला हा खेळाडू राहिला सतीश मिसाळ. परंतु आज मात्र त्याच्याकडून ओपन केलं आणि पहिल्या चेंडूवर सतीश मिसाळ ही नवी मिसाळ मात्र पहिल्या चेंडूवर कोसळली आणि संघ अडचणीमध्ये आलाय. दिनेश गायकवाडमध्ये क्षमता आहे. चांगली धावसंख्या तोही उभारतो. हाही फटका फसला. झेल मात्र शॉर्ट फाईन लेगला उभा असल्याचं तैनात होता. निशांतनं त्याच्याकडून हा झेल सुटला आणि दिनेश गायकवाडला एक जीवनदान मात्र मिळतोय. परंतु या सिंगल डबलनं फार इफेक्ट नाही पडणार कारण 75 धावांचा पाठलाग करायचा आहे. आज ही मैदान आज ही धावपट्टी अक्षरशः फलंदाजांच्या प्रेमात पडली आहे. चांगला बॉल साईनाथ मुकादमचा. हा आणखीन एक उत्तम बॉल.
मनीष फडके या संघामध्ये रायगड प्रीमियर लीगमध्ये गुणवत्ता सिद्ध झाली आहे. मयूरची अब्सेन्सी इथे मात्र नक्की जाणवेल. रायगड प्रीमियर लीगमध्ये मयूरची काय चांगली कामगिरी राहिली आहे. पायाला थोडीशी इजा त्याच्या झाली आहे, त्याच्यामुळे तो आज या सामन्यामध्ये नाही आहे. परंतु प्रतीक हुद्दार अँड टीम ताकद राहिली आहे. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला. धावा लागल्या. 75 धावांचा पाठलाग करताना सुनील स्पोर्ट चिंचपाड संघाचे ते फक्त आणि फक्त 1-6. संगीत गावदेवी बेलवलीचा महिमा आणि बेलवली गावाचा महिमा पेश करणार हे संगीत राहिलं. आम्ही आगरी बेलवली गावकर एक उत्तम गाणे इथे मात्र राहिलं आहे. परंतु उत्तम क्रिकेट इथे कोण खेळेल? वन मॅन आर्मी आहे. रोशन पाटीलची बॅट तळपतीये की रोशन पाटीलचे बॅटमॅन होते यावर मनीष फडके. क्या बात! निशब्द करणारा हा झेल राहिलाय. मनीष कुठल्यानं इथे मात्र पुन्हा एकदा मंत्रमुग्ध केलाय. सगळ्यात मोठा अडसर जो होता रोशन पाटीलला मात्र बॅक टू डगआउट अफलातून झेल हमखास वाटणारा षटकाराला मात्र कन्वर्ट केलं आणि इथून आता मात्र नांदगाव संघ मागे वळून नाही पाहणार. दिनेश बंधू निश्चित स्वरूपाचा जोडका झटका आहे आणि रायगड जिल्ह्यातील दिग्गज पॅकर्स कर्जत तालुक्यातील सालवड गावचे गणेश कदम यांच्या वतीने आमदार चषक क्रिकेट स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. गणेश कदम साहेब कर्जत सालवड तुमचं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतात. ओ टू कॉमेंट्री बॉक्स दिनेश पाटील सर. सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघ आता कंप्लीट अडचणीमध्ये. बाही केनी नवीन फलंदाज चांगला फटका पाहतोय. कव्हर पॉईंटच्या मधून घरंगळत गेला. चेंडू जरा ट्रॅव्हल झाला कव्हरच्या दिशेने. सिंगलला डबल आणि या 2 धावा. थांबलाय. तिसऱ्या रनचा प्रयत्न जरूर सुरू केला होता परंतु इथे मात्र संवाद नाही तर विसंवाद राहिला आणि या 2 रन्सनं धाबळकर धावा लागतात त्या फक्त आणि फक्त 8. रोशन पाटीलची बहुमूल्य विकेट्स इथे मात्र गमावली आणि इथूनच चिंचपाडा संघात अडचणीमध्ये राहील. काय सुंदर फटका सजवला होता स्क्वेअर लेग आणि मिडविकेटच्या मधून परंतु मनीष कुटलेचा आज बोलबाला राहिला आहे. त्या मनीष कुटल्यानं मात्र अशक्यप्राय वाटणारा तो झेल कन्वर्ट केला आणि इथे सगळं मंत्रमुग्ध केलं जात आहे. सुजल इथे मात्र उत्तम दर्जाचा क्लास फिल्डिंगचा दाखवला जातोय. युवा स्पोर्ट्स नांदगाव संघ अप्रतिम क्लास क्रिकेटचा सूर्य आहे. क्रिकेटचा कणा मी नेहमी सांगतो क्षेत्ररक्षक फिल्डिंग डिपार्टमेंट राहिला आहे आणि तो फिल्डिंग डिपार्टमेंट पूर्वार्धामध्ये खराब राहिला आणि उत्तरार्धामध्ये सर्वोत्तम राहिला आहे. अप्रतिम. अजय पाटील बेलवली गावात. क्या बात! अजय पाटील मिस्टर RPL रायगड प्रीमियर लीग 1 धाव ज्यानं वाचवली आणि ग्रामीण टेनिस क्रिकेटमधल्या सर्वोत्तम प्लॅटफॉर्मवर मी किती उत्तम हे दाखवलं आणि 1 धाव वाचवणारा एक ऐतिहासिक रेकॉर्ड्स त्याच्या नावावर लाईफ टाईम राहील. त्याच्या आयुष्यामधली सर्वोत्तम कामगिरी अजय पाटीलची रायगड प्रीमियर लीगमध्ये बूम माटेच्या विरोधात टाकलेलं निर्धाव षटक आयुष्यभर त्या लक्षात राहील. तो आयुष्यात बाईक कमवत राहील परंतु बाईकपेक्षा ही सगळ्यात महत्त्वाची बाब ते एक षटक त्याला प्रेरणा देत राहील. इथं प्रेरणा मिळते 4 धावांनी. ओमकार केनीनं चौकार दाखवलाय. मनीष कुटलेला चौकार ठोकलाय परंतु काय क्षेत्ररक्षाचा क्लास राहिलाय उत्तम.
सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे नांदगाव संघाचा डिपार्टमेंट फिल्डिंग. हळूवार पण टाकलेला चेंडू व्हेरिएशन पाहिलं आणि मनीष फडकेचा हा मात्र डॉट बॉल. 3 बाद 12 75 धावांचा पाठलाग इथे होताना पाहतोय. परंतु इथे आणि अखेरकार एक मोठ्या फटक्याची गरज होती. फटका मनीष फडकेच्या या अंतिम चेंडूवर ठोकला तो म्हणजे ओमकार केनीनं. आणि ओमकार केनीनं कदाचित त्या फटक्यातून दाखवला षटकार ठोकलाय की आम्ही इथून धावा जमू. खास करून डीजेचं कौतुक करावं लागेल. बघा दिनेश बंधू, दिनेश पाटील म्हणून बेलवली गावामध्ये परिचित आहेत, परंतु आमच्या रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनमध्ये त्यांना बंधू एक आपल्या भावाची उपमा सर्व आम्ही समालोचक नेहमी सातत्याने देत असतो. शिवभक्त समालोचक दिनेश बंधू, मनपूर्वक खऱ्या अर्थाने तुमचं कौतुक करावं लागेल. अतिशय चांगलं इथे संगीत ऐकायला मिळालं. विष्णू पवार यांचा सन्मानित केलं जाईल. संतोष पाटील आपण आपल्या शुभ हस्ते विष्णू पवार साहेबांचा हेतूची सन्मानित केलं जाईल आणि जगन पवार यांचा सन्मान केला जाईल. ओ टू कॉमेंट्री बॉक्स दिनेश पाटील सर. तर खऱ्या अर्थानं विचार केला तर महागुरु गडगे सर तुमच्यासारख्या मोठ्या माणसांचे आशीर्वाद सदैव आम्हाला लाभलेत आणि त्याच्यामुळेच ही प्रेरणा मात्र आम्हाला मिळते. तुमचाही विशेष आभार आणि HDC तुझंही विशेष कौतुक. प्रतीक उदार याचा हा चेंडू मात्र मोठा फटका लगवायचा होता आणि अखेरकार हा मात्र आणखीन एक फलंदाज बाद. पडझड सुरू आहे ती म्हणजेच चिंचपाडा संघाची. जगन पवार एक आदरणीय व्यक्तिमत्व, त्यांचा हेतूची सन्मान केला जातो. बंधू खऱ्या अर्थाने बघा दिनेश पाटील सर, तुम्हाला बंधू या नावाने लोक संबोधतात हे सुद्धा भाग्य समजा, कारण बंधू म्हणजे एक भावाचा दर्जा दिला जातो आणि हे तुम्ही समाजात कमवलेलं खऱ्या अर्थाने एक तुमची श्रीमंती आहे. ओ टू दिनेश पाटील सर. माणूस हा पैशाने श्रीमंत कधीच नसतो. माणूस हा माणुसकीनंच मोठा होतो आणि ते माणुसकी जपण्याचा प्रयत्न मी सदैव करत आलोय. तुमच्यासारख्याचे आशीर्वाद लाभले हेही भाग्य आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. हा फटका ही फसलाय. स्वतः प्रतीक मात्र चेंडूपर्यंत गेला, दूरवरचा प्रवास केला, अंतर दूरवरचा होता, चेंडू बराच वेळ हवेत राहिला, पाठला केला एकटक नजऱ्यानं. ज्याप्रमाणे एखाद्या युवतीकडे पाहावं असा एकटक नजऱ्यानं डोळ्याची पापणी न हलवता चेंडूपर्यंत पोहोचला आणि तो झेल मात्र त्यानं लिहिलं या टेपला. आणखीन एक फलंदाज बॅक टू पॅव्हिलियन. संकेत पाटील डिपार्ट. उत्तम दर्जाची गोलंदाजी राहिली आहे. चारी मुंड्या चीत इथं मात्र केल्या असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ते म्हणजे नांदगाव संघानं चिंचपाडा संघाला, हाच का चिंचपाडा संघ त्या चिंचपाडा संघानं दापोलीसारख्या ताकदवान संघाला पराभूत केलाय. हाच का तो चिंचपाडा संघ त्याने अनेक दिग्गजांना आपल्या फलंदाजीच्या आधारावरती मंत्रमुग्ध करत पराभूत केलाय. पण आज मात्र या रजनीमध्ये बेलोरीच्या मैदानावरती त्यांचा परफॉर्मन्स मात्र डाऊन जातोय. एक धावेसाठी त्यांना संघर्ष करावा लागतोय. वाईट बॉल +1 एकूण 2 धावा. वाईटच्या 2 धावा मिळतील आणि या 2 धाव्यानं धबलकर धावा लागत आहेत. त्या म्हणजेच 5 बाद निव्वळ आणि निव्वळ 20 धावा. 5 बाद 20 धावा. प्रतीक हुद्दार गोलंदाजीच्या मार्कवर आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 2 धावा देत 2 विकेट्स त्यानं कमावलेत. उत्तम दर्जाची गोलंदाजी राहिली आहे. आणखीन एक विकेट.
3 विकेट्स, 3 विकेट्स मात्र लागोपाठ कमावले. 6 बाद 20 दयनीय अवस्था. त्याचबरोबर खेळाचा नांदगाव संघ खेळतोय आणि कुडावे गावचे रमेशजी ठोंबरे यांच्याकडून मात्र नांदगाव संघाला आणि या स्पर्धेलाही खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. त्यांचं विशेष कौतुक करूया आपण. तुमचंही मामा स्वागत आहे. स्वीट चिटचा हा फटका चांगली कमाल दाखवली, कारण आता इथे फक्त जणू काही प्रॅक्टिसच करायची आहे. हा एकतर्फी सामना जाईल यातील मात्र शंका नाही आहे, कारण आतापर्यंत प्रतिकार नाही झाला फार मोठा. 75 धावांचा पाठला करायचा आहे. 6 फलंदाज तिथे मात्र परतले. आता सुलभ केनी आणि दिनेश परमार या दोघांच्या हातामध्ये सामना राहिला आहे. क्रमांक 7 आणि क्रमांक 8 वर खेळण्यासाठी आलेले फलंदाज. कोणत्याही फलंदाजाला क्रीजवर उभं राहू दिलं नाहीये. नांदगाव संघाच्या गोलंदाजीने आपल्याकडून दिनेश परमारचा प्रतिकार होतोय, लागोपाठचा ठोकतोय. हा दुसरा चौकार. आणखीन एक चांगला प्रयत्न राहिलाय. तिसऱ्या षटकाचा खेळ मात्र इथे समाप्त होईल. 6 बाद 29 धावा दाबाकडे लागले, त्या म्हणजे सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाच्या. धावांचं अंतर खूप मोठं राहिलं. जर विचार केला तर मात्र इथे बॉल्स उडतील ते म्हणजेच 12 आणि जिंकण्यासाठी गरज राहील ती तब्बल 46 धावांची. किती या लहान चिमुकल्या दिनेश बंधू बघा किती खुश आहेत. त्यांनी संगीत ऐकलं की आमच्या बापाच्या जाग्यावरून रोजबाई जाणार आता विमान. अर्थात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव स्वर्ण अक्षरामध्ये लिहिलं जाईल आणि त्यासाठी आपल्या रायगड ते ठाणे, नवी मुंबई, वसई, विरार 7 जिल्ह्यातील भूमिपुत्रांना खूप मोठा संघर्ष करावा लागला आणि त्या संघर्षाचा विजय मात्र दिनेश बंधू खऱ्या अर्थाने झाला. आता येणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव स्वर्ण अक्षरामध्ये लिहिलं जाईल. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपल्या नेत्याचं, आपल्या कैवाऱ्यांचं इथे मात्र नाव त्या विमानतळाला लगावलं जाईल. परंतु महागुरू गडगे सर, विमानतळ आपल्या बापाच्या जमिनीवर उडत राहील आणि आपले बाप फक्त एकटक निहाळत राहतील. त्यात कधी बसायला मिळेल, कसं राहील हा प्रश्न तर दूरच राहील. परंतु आपण फक्त अरे आला, अरे उडाला, अरे गेला, टेक ऑफ झाला एवढ्याशिवाय पर्याय नाही. कानठिळ्या बसवणारा आवाज जेव्हा सुरू होईल ना कंटिन्यू, त्यावेळेला त्या विमानतळाचं महत्त्व कळेल. विमानतळामुळे फायदा कोणाचा? विमानतळामुळे फायदा फ्लॅटवाल्यांचा. खूप आहेत, टेन्शन नका घेऊ तुम्ही. त्याच्यामुळे खेळा तुम्ही. मी सांगतो 11 बॉल 46, 11 बॉल 46. नांदगाव संघ तसा मी सामन्याच्या बाहेर जातच नाही कधी, जोपर्यंत सामना हातच्या बाहेर जात नाही. येस पंच. सामना सुरू करा. येस पंच. बॉल डेड. ओके. येस येस. नॅपकिन पडला. एकदा जोरदार टाळ्या होत्या पंचांसाठी. हा चांगला निर्णय होता. क्या बात. आणि बेदोली गावचे भूमिपुत्र द्वारकानाथ चोरगे सर आणि पंच
हा फटका पुन्हा एकदा फर्स्ट लाईन लागोपाठ इथे मात्र झेल मात्र सुटला फाईन लेगच्या दिशेनं. परंतु आता नांदगाव संघ सामना ते कंप्लीट आहे. जयेश भोसले सर, महागुरू गडगे सर, आपण विचार केला ना तर ज्या ज्या वेळेला आपण क्रिकेट खेळतो ना त्या क्रिकेटमधून काहीतरी संदेश नेहमी आपण देत राहतो. आणि सगळ्यात मोठा संदेश आपण पाहतो सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाच्या या खेळाडूंचा. त्यांचे ज्या टी शर्ट्स आहेत ना, प्रत्येक संघाच्या टी शर्ट्स पाहिल्या ते त्यांचे नंबर्स आहेत, त्यांचे फेमस नंबर्स आहेत, त्यांच्या आयटमचे नंबर्स आहेत, त्यांचे लकी नंबर्स आहेत, पण त्यांचे नंबर्स आहेत. त्यांनी आतापर्यंत काय केल्याचे नंबर्स असतात. परंतु एकमेव संघ असा आहे सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघ की मित्रांनो त्याच्या टी शर्टवर त्यांच्या पाठीमागं त्यांच्या आईचं नाव लिहिलं आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. एक नवा संदेश आपल्या आईचं नाव आपल्या टी शर्टवर राहिलं आहे. ही पहिली भूमिका दाखवली आहे. जगा वेगळं बनण्यासाठी पहिल्यांदा जगावं वेगळं लागतं, ते वेगळं पण दाखवलं आहे. त्यामुळे चिंचपाडा संघाचं विशेष कौतुक राहील. हा सामना एकतर्फी नेण्याचा प्रयत्न मात्र मनीष फडकेनं काय लाजवाब दाखवलाय. एक्झॅक्टली सगळं नवं. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं की पहिली महिला मुलगी याच संघातून चिंचपाडा संघातून खेळली. पल्लवी धुमाळे तिचं नाव. पल्लवी अतिशय मित्रांनो वेगळं काहीतरी करायचं असेल ना तर पहिल्यांदा तेवढी धमक असावी लागते. वाघाचं काळीज असावं लागतं. ते गोलंदाजीमध्ये दाखवलं. आणि इथे मात्र 7व्या क्रमांकाचा फलंदाज बहादूर चिंचपाडा संघाचा. आजचा परफॉर्मन्स भलेही चिंचपाडा संघाचा काय असेल परंतु त्यांना क्रिकेटच्या माध्यमातून जपलेलं वेगळं पण त्यांना सदैव प्रेरणा देत राहील. असे आदर्श तुम्हाला घेता आलं पाहिजेत. एका संघाच्या टी शर्ट्सवर मी जय श्रीराम पाहिलं. मित्रांनो हिंदुत्व जपलं पाहिजे. आपल्या परीनं खेळताना काहीतरी संदेश हा गेलाच पाहिजे. आपण क्रिकेट तर दररोज खेळतो. काही कांची केसं पिकली परंतु क्रिकेटमध्ये आजही मॅच्युरिटी आले नसेल ना तर त्या खेळण्याला काही महत्त्व नाही. खेळताना तुम्हाला दिवसागणित खेळल्यानंतर त्यात परिपक्वता यायला हवी. एखादा कारीगर पहिल्यांदा शिकतो आणि नंतर मात्र त्यात मातबर बनतो. शाळेमध्ये रोज रोज जायला लागलं की हुशार मुलं असतात ती नंतर हुशार आणि स्मार्ट बनतात. तुम्हाला सातत्याने केलेली गोष्ट परिपक्व बनवते. ती परिपक्वता मात्र आपण पाहतोय ती म्हणजे चिंचपाडा संघाच्या या खेळाडूंची आले. रनआउट डायरेक्ट विकेट्स मात्र डायरेक्ट हिट झाली आणि क्रमांक 8चा फलंदाज होईल बाद. आता मात्र नामुष्की आली आहे ती ऑल आउट होण्याची चिंचपाडा संघावर. लोकनेते, कार्यसम्राट, गरिबांचे कैवारी दिवावाडी साहेबांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावं यासाठी प्रत्येक मराठी माणूस झटला. प्रत्येक माणूस एकवटला. प्रत्येक क्षेत्रातल्या माणसाने आपल्या परीनं आंदोलनं प्रतिकार केली आणि मग जाऊन कुठेतरी त्याच्यावर शिक्कामोर्तब झाला. मित्रांनो एक गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवा. आपल्या आराध्य दैवताचं नाव आपल्या पंचक्रोशीमध्ये होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देण्यासाठी झगडावं लागतं ना यासाठी यासारखं आणखी दुर्भाग्य ते काय. त्याच्यामुळे पहिल्यांदा एकत्र राहायला शिका. मी नेहमी सांगतो राजकारणामधल्या गोष्टी. राजकारणामध्ये आपला भावाच्या विरोधात राहतो कोण तर आपल्याच काकाचा मुलगा. हा नवा डाव आहे आणि इलेक्शन संपलं की ते दोघे एकत्र फिरतात. हा क्रिकेटचा फंडा आणि राजकारणाचा गेम जोपर्यंत ओळखता येत नाही ना तोपर्यंत मोठं होणं कठीण राहील. हातात हात घालत गावाचा विकास करायचा असेल तर तुम्हाला मात्र एकत्र राहत आपल्या गावाची दिशा ठरवावी लागेल. एकानं केलंय म्हणून दुसरा वाईट चिंतो ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे. एकाचा प्रतिकार असतो, एकाचा होकार तर एकाचा जाणीवपूर्वक नकार. या होकार नकारामध्ये मात्र हा झेल सुटला. त्यानेही प्रयत्न केला. पहिल्यांदा वाटलं की मी हा झेल घेईन, प्रयत्न केला. त्यानंतर मात्र झेलपर्यंत पोहोचला मनीष पण तो मात्र कन्वर्ट नाही करू शकला. फलंदाज बाद झालेत 8. हा सामना अगदीच एकतर्फी गेला आहे. त्याच्यामुळे इतर गोष्टी आपल्याला इथे सांगता आल्या. स्टेप आउट केलं. हा मोठा फटका दाखवलाय. लाजवाब षटकार इथं ठोकला.
फलंदाज क्रमांक 10 आतिश पाटीलनं सांगितलं चिंचपाडा संघाच्या संघ नायकाला मी 10व्या क्रमांकावर येतो आणि असे मोठे फटके लगावतो, त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मलाही तुम्ही जरा पुढे खेळायला पाठवा. शेकडीची ताकद राहिली आतिश. हा मात्र एक रन्स सामना फक्त पुढे जाईल. दाबरकर धावा लागतील 39. बॉल शिल्लक असतील ते म्हणजेच फक्त आणि फक्त 2. छोटे प्रेक्षक जत्रा नाहीये, शांती घ्या. येणारी ही भावी पिढी आहे मित्रांनो, लक्षात घ्या. विचार मंथन करण्याची वेळ आली. हा ही फटका इथे मात्र फसलाय. मोठे फटके लगावू दिले नाही, खूप दूर ठेवलं आणि हा सामना एकतर्फी झाला. लगेचच उसाटणे संघाने आपण यायचंय. स्वर्गीय रामचंद्र मडी प्रतिष्ठान उसटणे वर्सेस या संघातला विजेता संघ म्हणजेच युवा स्पोर्ट्स नांदगाव प्रतीक कुठले या आपण प्रतीक हुद्दार. स्विचचा हा फटका पाहिला, इथे मात्र चांगला फटका पाहिला. डीप थर्म्याच्या मधून चेंडू गेला आणि इथे हा आला चौकार, परंतु अंतिम चेंडू चौकार येऊन फक्त पराभवामधला अंतर कमी झालं धावांचं, परंतु पराभव वाटत राहिलं. दोन्ही संघांना लाईनअप करायचं आहे आणि इथे मात्र या सामन्यामध्ये आपल्या हुकमतीच्या आधारावरती ज्यानं अप्रतिम कामगिरी दाखवली, 20 चेंडूमध्ये ठोकल्या तब्बल 50 धावा, तोच ठरला मनीष कुटले या सामन्याचा सामनावीर. थँक्स. आभार व्यक्त करतो. सामन्याचा हिरो मनीष कुटले. तत्पूर्वी आपण सतीदादा या आपल्या शुभास्ते दीपक पाटील यांचा सन्मानित केला जाईल. एकच नाद बैलगाडा शर्यतीमध्ये खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील एक नामांकित बैलगाडा ड्रायव्हर म्हणून परिचित असणारे दीपक पाटील बेलवली यांचा सन्मानित केला जाईल.